हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपली ब्रिज कोर्सची पोस्ट टेस्ट आहे. सगळा ब्रिज कोर्स आपण पाहिला होता, आपल्या चॅनलवर तो आहे, प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकताय. तर ही 20 मार्क्सची टेस्ट आहे. तर आता आपण बघूया. क्वेश्चन नंबर 1, मेजर ऑफ द अँगल दिलेला आहे आणि इकडे टाईप ऑफ अँगल लिहायचं आहे आपल्याला. तर बघा, या ठिकाणी 190 डिग्रीचा जो अँगल असतो तो रिफ्लेक्स अँगल असतो. मग रिफ्लेक्स अँगलला तो मॅच करायचा. 360 डिग्रीचा अँगल कोणता अँगल असतो? तो असतो कम्प्लीट अँगल. ओके, तर पुढे राईट द ऑपोजिट नंबर्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. द ऑपोजिट नंबर ऑफ -48. तर -48 चा ऑपोजिट नंबर असणार +48. द ऑपोजिट नंबर ऑफ 15 म्हणजेच +15, त्याचा येणार -15. पुढे कन्वर्ट द फॉलोइंग फ्रॅक्शन्स इनटू डेसिमल फ्रॅक्शन. तर डेसिमल फ्रॅक्शन करायचं म्हणजे त्याचा डिनॉमिनेटर आपल्याला एकतर 10 करावा लागेल किंवा 100 करावं लागेल. तर बघा, याला काय करायचं, 50 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 100 येतं. बघा, वरती सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करायचं. 42 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर आणि 84, हा 84 तसाच लिहायचा. 1 नंतर किती झिरो आहेत खाली? 2. उजवीकडचे 2 डिजिट सोडायचे. 1 2 0.84 हे झालं त्याचं डेसिमल फ्रॅक्शन. आता इथं 25 ला 4 ने मल्टिप्लाय करावं लागणार, तेव्हा काय येणार? इकडं 100 येणार. वरती सुद्धा 4 ने मल्टिप्लाय करायचं. 19 4 जा 76, मग 76 तसंच लिहायचा. इथं 2 झिरो आहेत, इकडचे 2 डिजिट सोडायचे आणि पॉईंट द्यायचं. ओके, आता पुढचा क्वेश्चन बघा. राईट एनी 3 नंबर्स मेड बाय 3 डिजिट्स विच आर डिव्हिजिबल बाय 4. 4 ने डिव्हिजिबल असणारे 3 डिजिट नंबर लिहायचेत आपल्याला. तर बघा, इथं आपण लिहूया 100, 124, 232, 224 असे नंबर्स तुम्ही लिहू शकताय. किती आहे? 4 ने डिव्हिजिबल आहेत. ओके, पुढे आता इथं सबट्रॅक्शन करायचं. 85.212 - 3.410. 85.212 पॉईंटच्या खाली पॉईंट -410 आणि इकडे येणार 3 मायनस. सबट्रॅक्शन करूया. 2 - 0 2, 1 - 1 0. इथं 2 पेक्षा 4 मोठा आहे, इकडून 1 बॉरो केला, इथं उरला 4, इथं झाले 12. 12 - 4 8, इथं 4 - 3 1, 8 चा 8 तसाच 81.802. ओके, आता इथं इकडे डिव्हिजन करायचं आपल्याला. 17.5 डिवाइड बाय 5. तर 17, 5 3 जा 15 जवळचा नंबर. 7 मधून 5 गेला 2, 1 मधून 1 गेला 0, वरून घेतला 5. पॉईंटच्या नंतरचा पहिला डिजिट घेतला म्हणून इथं पॉईंट दिला. 5 5 जा 25, 0 0. किती आला आन्सर? 3.5. ओके, तर अशा पद्धतीने करायचे. आता पुढे बघा, या ठिकाणी म्हणले ड्रॉ अ लाईन सेगमेंट XY ऑफ लेंथ 9 सेंटीमीटर अँड बायसेक्ट इट विथ अ कंपास अँड रुलर. 9 सेंटीमीटरचा XY हा लाईन सेगमेंट आपल्याला काढायचा आहे आणि त्याचं काय करायचंय? बायसेक्टर काढायचं आहे. ओके, बायसेक्ट. तर आता आपण इकडं मागच्या बाजूला करूया. हे थोडासा मोठा येणार आहे बघा. तर इथं बघा 9 सेंटीमीटरचा आपण XY काढूया. आता उभी केली आहे मी. इथं 9 सेंटीमीटर. खूप मोठं दिलंय त्यांनी, हे एवढे मोठं द्यायला नव्हतं पाहिजे होतं खरं तर. बघा, इथं 0 आहे आणि इथं 9 आहे. 0 पासून 9 पर्यंत काढला. ओके, याला नाव दिलं X, याला नाव दिलं Y. आता याचा बायसेक्टर बघा 9 सेंटीमीटरचा आहे की नाही एकदा. आता काय करायचं? कंपास घ्यायचं. कंपासमध्ये याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं बघा. ओके, तर बघा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलंय. इकडे एक आर्क काढायचा, इकडे एक आर्क काढायचा. ओके, आता अंतर बदलायचं नाही, या बाजूला ठेवायचं दुसऱ्या, आणि याला भेटणारा इकडे एक आर्क काढायचा आणि खालच्याला भेटणारा इकडं अजून एक आर्क काढायचा. ओके, आणि आता हे दोघे काय करायचे? दोन्ही पॉईंट जिथं भेटलेत ते जोडायचं. बघा इथं भेटलेत. ओके, मग काय करायचं? हे जोडून घ्यायचं. ओके, तर बघा 4.5 चे 2 लाईन सेगमेंट तयार झालेले आहेत, है का नाही?
ह्याला नाव देऊया आपण इथं पी, इथं नाव देऊया टी, इथं नाव देऊया एस. तर अशा पद्धतीने हा 9 सेंटीमीटरचा XY काढला आणि आपण त्याचा बायसेक्टर काढलेला आहे. ओके. आता पुढचा क्वेश्चन बघा. हा तर झाला. तर पुढचा क्वेश्चन बघा काय आहे. पुढचा क्वेश्चन आहे, युझिंग ॲप्रोप्रिएट इन्स्ट्रुमेंट्स फ्रॉम द कंपास बॉक्स ड्रॉ अन अँगल ऑफ 80 डिग्री अँड बायसेक्ट इट. म्हणजे 80 डिग्रीचा अँगल काढायचा आहे आणि त्याचा बायसेक्टर काढायचा आहे. तर बघा आपण इथं काढूया, 80 डिग्रीचा अँगल काढूया आणि त्याचा बायसेक्टर सुद्धा काढूया. तर बघा पहिल्यांदा एक रे काढून घेऊया. इथं काही नाव द्यायला वगैरे सांगितलं नाही, मग आपण काय करायचं, फक्त अँगलच काढायचा आहे. असा रे काढला असा. आता 80 डिग्री माप घ्यायचे त्याच्यामध्ये आणि त्याचा बायसेक्टर काढायचा आहे. तर बघा इथं हे 0ला बरोबर जुळवून ठेवली का लाईनी. तर 80 इथून 0 पासून 80 कुठे येते तिथपर्यंत जायचं. बघा इथं येतोय. तर हा 80 डिग्रीचा आपण आता हा पॉइंट जोडायचा आहे. जोडला. आता त्याचा बायसेक्टर काढायचा कसा बघा. कंपास घ्यायचं, तिथं ठेवायचं बरोबर जिथं भेटले तिथं वर्टेक्सवर त्याच्या, आणि हे असं फिरवायचं. फिरवलं की काय करायचं, इथं जिथं भेटलेत तिथून काय करायचं, पुन्हा एक असा आर्क काढायचा. ओके. पुन्हा इकडे ठेवायचं, इथं जिथं भेटले तिथं आर्क काढायचा. हा जो पॉइंट आहे तो पॉइंट आणि याचा वर्टेक्स जोडून घ्यायचा. तर बघा आता बघा दोघांचे सेम पार्ट झालेले दिसत आहेत. तर हा झाला याचा बायसेक्टर. ओके. आता पुढचा क्वेश्चन बघा काय दिला आपल्याला. पुढचा क्वेश्चन बघा. समरजित हॅज 80 किलोग्रॅम ऑफ इंद्रायणी. बघा समरजित हॅज 80 किलोग्रॅम ऑफ इंद्रायणी राईस. म्हणजे इंद्रायणी प्रकारचा 80 किलो राईस आहे त्याच्याकडं. बासमतीचा 90 किलोग्रॅम आहे. दिस राईस टू बी फिल्ड इन सॅक्स. हा जो राईस आहे तो पोत्यामध्ये भरायचा आहे. आपल्याला पुढे म्हटलं, इफ इच सॅक इज टू बी फिल्ड विथ द सेम वेट ऑफ राईस. प्रत्येक सॅकमध्ये, प्रत्येक पोत्यामध्ये सेम वेटचा राईस भरायचा आहे. आपल्याला विचारले, व्हॉट इज द मॅक्झिमम वेट ऑफ ग्रेन दॅट कॅन बी फिल्ड इन इच सॅक. तर जास्तीत जास्त किती तांदूळ प्रत्येक पोत्यामध्ये भरला जाऊ शकतो. तर मॅक्झिमम म्हटल्यानंतर इथं आपल्याला SCF काढावं लागणार आहे. मग SCF काढण्यासाठी आपण 80चे फॅक्टर्स लिहूया इथं. फॅक्टर्स ऑफ 80. मग कोणकोणते आहेत बघा. 1 आहे, 2 आहे, 4 आहे, 5 आहे, 8 आहे, 10 आहे. त्यानंतर 16 आहे, 20 आहे, 40 आहे आणि 80 आहे. त्यानंतर इथे लिहूया फॅक्टर्स ऑफ 90. फॅक्टर्स ऑफ 90. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 6 आहे, 9 आहे, 10 आहे, 15 आहे, 18 आहे, त्यानंतर 30 आहे आणि 45 आहे आणि 90 आहे. आता लिहूया कॉमन फॅक्टर्स. दोन्हीकडे सेम असणारे कोणकोणते आहेत बघा. 1 आहे, 2 आहे, 5 आहे, 10 आहे. त्यानंतर सारखं काय आहे, काहीच नाही. म्हणजेच HCF किती असणार आहे, सगळ्यात मोठा कोण आहे, 10. मग HCF आला 10. मग एका पोत्यामध्ये जास्तीत जास्त किती वेट भरलं जाईल, 10 किलोग्रॅम. सो इच सॅक शुड बी filled with 10 किलोग्रॅम राईस. ओके. तर अशा पद्धतीने हे सोडवायचे. तर पुढचा क्वेश्चन बघा. अमर हॅड सम गोट्स. अमरकडे काही गोट्स होत्या, शेळ्या होत्या. आफ्टर लुझिंग 56 ऑफ देम. त्यापैकी त्यातल्या 56 त्याने विकल्या असतील, गेल्या असतील कुठे,
ही इज लेफ्ट विथ 192 गोट्स. त्याच्याकडे 192 गोट्स उरल्या. हाऊ मेनी गोट्स डिड ही हॅव इन ऑल. तर त्याच्याकडे टोटल किती गोट्स होते हे आपल्याला विचारले. मग आपण या ठिकाणी म्हणूया लेट ही हॅड एक्स गोट्स. त्याच्याकडे किती गोट होत होते आपण मानले, एक्स गोट होते असं आपण मानले. मग एक्स मधून काय झाल्या, 56 कमी झाल्या म्हणजे मायनस झाल्या. तरी सुद्धा त्याच्याकडे किती उरल्या, 192. असं इक्वेशनच्या स्वरूपात आपण लिहायचे. मग आता एक्स मायनस 56, दोन्हीकडं 56 प्लस करायचं, प्लस 56, 192 प्लस 56. आता बघा मायनस 56 प्लस 56 गेला, इथं उरला फक्त एक्स. 6 प्लस 2 8, 9 प्लस 5 14, कॅरी ओव्हर 1 आणि 1 2. एक्स इज इक्वल टू किती आलं, 248. सो ही हॅड 248 गोट्स इन ऑल, असं आपण म्हणायचं. ओके. आता पुढे बघा, Rashmi had 48 notebooks and 16 textbooks. Find the ratio of number of textbooks to number of notebooks. रेशो काढायचे टेक्स्टबुकच्या नंबरचा नोटबुकच्या नंबरशी. 2च्या आधी काय म्हणले, टेक्स्टबुक्स. मग टेक्स्टबुक काय करायचं, वरती लिहायचं टेक्स्टबुक्स आणि खाली काय लिहायचं, नोटबुक्स. ओके. टेक्स्टबुक किती आहेत, 16. नोटबुक किती आहेत, 48. ओके. मग आता ह्यांचा रेशिओ, ह्याचा रेड्यूस फॉर्म करायचे. दोन्ही 16च्या टेबलमध्ये आहेत. 16ला 16ने डिवाइड केला येणार आहे 1, 48ला 16ने डिवाइड केला येणार आहे 3. किती आला रेशिओ त्याचा, 1:3. पुढे, इफ लक्ष्मी गॉट 720 मार्क्स आउट ऑफ 800 इन अ टेस्ट, देन फाइंड द पर्सेंटेज शी गॉट. पर्सेंटेज काढायचे तिच्या मार्क्सचं. मग या ठिकाणी म्हणूया पर्सेंटेज ऑफ हर मार्क्स. ओके. टोटल मार्क होते 800, त्यापैकी तिला मिळाले 720. ओके. मग ह्याला काय करायचं, 100ने मल्टिप्लाय करायचं. आता 0ला 0 कट करायचे. या 0ला इथला 100चा एक 0 गेला, या 0ला 100चा दुसरा 0 गेला. उरलं काय, 720 डिवायडेड बाय 8. 720ला जर 8ने डिवाइड केलं तर येणार आहे 90. मग काय म्हणणार, शी गॉट 90%. ओके. तर अशा पद्धतीने हा पेपर मित्रांनो सोडवायचा होता. थँक्यू.